तर गुड मॉर्निंग. तर हे होतं आमचं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजचं नवीन कॅम्पसची बिल्डिंग. बिल्डिंग दाखवायची मोटिव्ह असा होता की तुम्हाला पण समजत यावं की किती काम होत आले किंवा आता नवीन जे नीट 2025ची बॅच देऊन येणार आहे ते खूप लकी असणार आहे, कारण त्यांना डायरेक्ट नवीन कॅम्पसमध्ये एंट्री भेटणार आहे. आम्ही तर आशा सोडून दिलती की आता आमची फर्स्ट बॅच आहे, 2 ते 2.5 वर्ष आम्ही आता भाड्याच्या बिल्डिंगमध्ये राहिलोत आणि आम्हाला नवीन कॅम्पस हे लास्ट इयरपर्यंत बघायला भेटेन अशी आशा आम्ही सोडून दिलती. कारण असं वाटत होतं की एवढी मोठी बिल्डिंग किंवा एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये कसं कंप्लीट होणार. त्यामध्ये हॉस्पिटल, कॉलेजची बिल्डिंग, हॉस्टेलसाठी 2 मोठ्या बिल्डिंग, त्यासाठी स्वतंत्र सोय, मेस, परत ह्याच्यासाठी टीचिंग स्टाफसाठी क्वार्टर्स, हे सगळं 5 वर्षामध्ये कसं शक्य आहे. पण बारामतीमध्ये असल्यामुळं 2 ते 2.5 वर्षामध्ये एवढी मोठी स्पेशियस इन्फ्रास्ट्रक्चर उभा झालेला आहे. हॉस्टेलमध्ये आम्ही गेल्यानंतर असं बघितलं की प्रत्येक फ्लोअरला एक सेपरेट किचन आहे. आता किचनची कन्सेप्ट मी पहिल्यांदाच बघतोय. प्रत्येक रूममध्ये 2 फॅन, 2 बेड, 2 लोकांसाठी सेपरेट अभ्यास करण्यासाठी टेबल आणि सामान ठेवण्यासाठी सेपरेट जागा. हे होता कॉलेजचा व्ह्यू हॉस्टेलपासून. आता आपण गॅलरीमधनं व्ह्यू बघणार आहोत. बॉईज हॉस्टेलच्या फर्स्ट फ्लोअरच्या गॅलरीमधनं कॉलेजचा व्ह्यू कसा दिसतो. हे होतं कॉमन बाथरूम, टॉयलेट्स आणि कॉमन किचन्स प्रत्येक फ्लोअरला. नंतर हे होतं गॅलरीमधनं दिसणारा कॉलेजचा व्ह्यू. हे बघून आम्हाला मनाला खूप समाधान वाटले की ठीक आहे, आम्ही लास्टचे 1 ते 1.5 वर्ष तर ह्या कॉलेजमध्ये घालवू शकू नवीन कॅम्पसमध्ये. आणि आता जवळपास 6 महिने राहिलेत. 6 महिन्यामध्ये हे शिफ्ट होऊन जाईल जोपर्यंत नीट 2025ची नवीन बॅच येणार आहे तोपर्यंत.